मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील, त्याचबरोबर श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वृत्तकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेचे जे मागील थकीत जे हप्ते राहिलेले आहेत त्या थकीत हप्त्याबाबत जे आहे राज्य सरकारने आज विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचं जे आहे महाराष्ट्र शासनाच्या 24 मार्च 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। ज्या अंतर्गत बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फतचा हा शासन निर्णय आहे। यामध्ये बघू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्तकाळ योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर बघितलं तर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजना जे आहेत विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत राबवल्या जातात। आतापर्यंत आपण बघितलं तर जी डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य जे आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत जे आहेत त्यांचं अनुदान जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। म्हणजे ज्या बँक खात्याला त्यांचा आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। आतापर्यंत बघितलं तर मार्च 2025 पर्यंतचे जे पैसे आहेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले, पण याच्या अगोदरचे जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे जे पैसे आहेत ते राज्य सरकारने वाटप केले नाही। कारण की त्यामागचं कारण होतं की राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नव्हते। आता या पैशांची जे आहे वितरण करण्यासाठी राज्य सरकारने निधी वितरित केलेला आहे। सदर जे प्रलंबित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत। ज्या प्रकारे तुम्हाला मागील जे मार्च पर्यंतचे जे हप्ते मिळालेले आहेत डिसेंबर पासून ते मार्च पर्यंतचे, त्याच प्रकारे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे सुद्धा हप्ते एकूण 3000 रुपये त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। हे सुद्धा पैसे तुम्हाला डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत मिळणार आहे। आता यामध्ये कोणत्या योजनेसाठी किती पैसा या ठिकाणी जे आहेत राज्य सरकारने मंजूर केलेले याची संपूर्ण माहिती आपल्याजवळ आहे। संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया। यामध्ये बघू शकता तुम्ही, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सुद्धा या ठिकाणी पैसे आहेत, ज्यामध्ये 2024-25 साठी मंजूर तरतुदीनुसार या ठिकाणी किती रक्कम त्यांनी या ठिकाणी जे आहेत दाखवलेली आहे आणि या ठिकाणी SNA खात्यात वर्ग करावयाचा निधी म्हणजे आता जे मंजूर करण्यात आलेली निधी आहे ती किती आहे। तर या ठिकाणी ही संपूर्ण जी रक्कम आहे 1000 मध्ये आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता 20,62,736 एवढी जी रक्कम आहे ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आहे। त्यानंतर बघितलं तर वृद्ध दुर्बळ आणि निराधारांना अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी यामध्ये बघितलं तर 5,03,806 एवढी रक्कम आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजनेअंतर्गतचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 1,19,277 एवढी रक्कम आहे। त्याचबरोबर श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे वृद्ध आणि विकलांग आहेत त्यांच्यासाठी 370 कोटी एवढा जो निधी आहे वितरित केला गेलेला आहे। त्यानंतर बघितलं तर श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासाठी 11,94,508 एवढी निधी वितरित करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजना अंतर्गतची जी निधी आहे ते 28,909 एवढी आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी निधींचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा हा निधी असेल 3000 रुपये थेट या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आणि हा जो निधी आहे तो येत्या सोमवारपासून थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। जर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असेल तर त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील। 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। 2 हप्ते 1500 रुपयांचं असणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।